जाऊन कुठेतरी चहा. तर आता आम्ही जातोय खेड शिवापूरला. जस्ट आता 10 वाजलेत आणि असंच मूड केला म्हणून आम्ही फिरत फिरत एक चहा प्यायला जातोय. तर चला तुम्हाला दाखवतो आजचा ब्लॉग. पूर्ण नाईट ब्लॉग होणार आहे आणि एकदम हायवेने आम्ही जाऊन फास्ट वापस येणार आहे. चला बघूया, भेटूया गाडीवर. तुम्ही स्वामीनारायण मंदिर ऐकलं असेल तर ते इथे स्वामीनारायण मंदिर. जस्ट आपण त्याच्या समोरून जातोय पूर्ण. आपण चाललो चहा पिण्यासाठी खास. रात्री 10:30 वाजले. कोणता चहा प्यायला जातो हे तर तुम्हाला समजेलच, कारण पुण्यामध्ये सध्या व्हायरल झालेली रील आहे प्रसाद मलई चहा. जांभूळवाडी. आम्ही लोणावळा साईडला जाणार होतो, पण चहा प्यायची तलब झाल्यामुळे आम्ही जातोय आता खेड शिवापूर. काहीच आम्ही आता आलोय कात्रजच्या बोगद्यात. हा बघा, एकदम रिकामा बघतोय. बोलच नाही आज, एकदम एकदम आता गोप्रो असला असता ना मस्त शूट दाखवला असता, पण आता गोप्रो नाही लावला. गोप्रो हेल्मेट मुळे नाही लावला. बाकी आम्ही निवांत तो बोगदा संपला. हा टोल नाका आणि टोल नाक्यापासून जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे साईडलाच आहे, पण आम्ही यू टर्न घेऊन आल्यामुळे आम्हाला लांब पडलं. हा इतका चहा आणि बन मस्का पाव खाण्यासाठी चक्क 17 किलोमीटर लांब आलोय आम्ही खेड शिवापूरला. जस्ट इथे टोल नाका आणि टोल नाक्याच्या साईडलाच आहे. चला तर मग टेस्ट बघूया. आम्ही चहा पिऊन निघालोय रिटर्न. टेस्ट छान होती चहाची. शिवमला मस्का पाव त्यातला जास्त आवडला, बन पाव जास्त आवडला. तर काहीच आम्ही आता निघतो इथं चहा पिऊन. हे बघा, हे प्रसाद काय एवढं खास नाही. उगं चौक आलो 17-18 किलोमीटर. सिटीत जाऊन कुठेतरी चहा पिऊन आलो असतो, बरं झालं असतं. दादा चला, एक राईड मिळाली मस्त पैकी 17-18 किलोमीटर. रील्स बघून आल्यामुळे रील्स बघून आल्यामुळे विषय झाला. आता नो रिग्रेट. आता निघतो वापस मस्त टाइमपास करत करत 30-40च्या स्पीडनी. हे खेड शिवापूर म्हटलं जगदंबा हॉटेल आणि हे जय भवानी, हे दोन एवढे फेमस हॉटेल आहेत ना की लोक खूप लांबून इथं नॉनव्हेज खाण्यासाठी स्पेशली येतात. जसं एकदम बोगद्यातून बाहेर आलो एकदम तसं थंड हवा यायला चालू झाली. इतकं गरम होत होतं ना बोगद्यामध्ये, बास.
जवळजवळ 1-1.5 किलोमीटर लांब आलोय, तरी पण अजून रेस नाही केला आम्ही गाडीला. ब्रिज वर आलो आपण, न्यूट्रल गाडी अजून पण आहे. जवळजवळ 4 किलोमीटर आपण पेट्रोल वाचव संघटना चालू आहे आमच्याकडं. ऍक्च्युली तसं नाहीये करायचं, जास्त उतार आहे त्याच्यामुळं गाडी येते तिथं पर्यंत चालू केली. गाईत स्वामीनारायण टेम्पल पाशी आलोय आता मी हिला जरा गाडी चालवायला देतो. रिस्क नाही. मी आता सर्व्हिस रोडला गाडी घेतली आहे. आता इथं कोणच नाही, पूर्ण हा सर्व्हिस रोड पूर्ण रिकामा असतो. इकडं नाही देऊ शकत मी तिला, म्हणून आता मी हिला इथं देतो. बघू आता कशी चालवते. चल. फर्स्ट गिअर गाडी, डायरेक्ट सेकंड टाकला. उचलल्यावर काय करू आता मी? आज जरा चांगलं चालवते. भरपूर दिवसांनी दिले मी, 1-2 महिन्यानंतर गाडी दिली, ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिल्यांदा. आता जरा नीट चालवते. चल थोडं फास्ट. चला छान चालवते. आता मी मस्त चिल करतो मागं. ड्रायव्हर चेंज केले आम्ही, कारण ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला रेस नाही करता येत हाताने जास्त, त्याच्यामुळं. आज शनी अमावस्या असल्यामुळे आम्ही आता शनी मंदिरात जातोय पाया पडण्यासाठी. लास्ट टाइम मी जी धायरेश्वरचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं इथं शनी मंदिर आहे म्हणून. हेच. आणि आम्ही जाताना बघितलं होतं तर लाईन पूर्ण बाहेरपर्यंत होती. आता रात्रीच्या 11:30 वाजलेत तरी पण गर्दी आहे. अशा तऱ्हेने आम्ही चहा पिऊन आलोय आणि आता जास्त शनी मंदिराचं पण दर्शन घेतलं आतमध्ये जाऊन, कारण आज शनी अमावस्या असल्यामुळं. तर कसा वाटला ब्लॉग वगैरे सांगा कमेंट करून. चहा दिसायला तर छान होता, ती तुम्हाला पण दिसणार आहे, पण चवीला अजिबात छान नव्हता. चला, गुड नाईट.